संपूर्ण महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा धोका. 150 वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये 50 अंशांच्या पुढे तापमान जाणार. 20 जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडणार. महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा तीव्र रेड अलर्ट जारी करण्यात आला, कारण 150 वर्षांनंतर पहिल्यांदाच मेगा अल निनो आता सक्रिय झालाय, ज्यामुळे महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात तापमान 50 अंशांच्या वर जाणार असल्याची अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. पुढील 48 तास हे महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे असणार आहे. कालपर्यंत फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातच तापमानाच्या झळा बसत होत्या, पण आता 20 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिलाय. हे तापमान 40 नाही, 45 नाही, तर 50 अंशांच्या पुढे जाणार. या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की ही परिस्थिती 150 वर्षांनंतर आली आहे. आता या 20 जिल्ह्यात सगळं काही भाजून निघणार. परिस्थिती इतकी गंभीर आहे की बाहेर पडाल तर भाजाल अशी परिस्थिती निर्माण झाली. 20 जिल्ह्यांना तर धोक्याचा इशारा आहेच आहे, पण उरलेल्या 16 जिल्ह्यात 45 डिग्रीच्या वर तापमान जाणार आहे. सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली असून 20 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिलाय. यादी जाहीर झाली आहे. आता तुमचा जिल्हा जर या जिल्ह्यात असेल तर तुम्हाला या 5 सूचनांचे पालन करावे लागेल. पहा, प्रत्येकाच्या जीवाला धोका आहे. सरकारने या 20 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. मग कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये 50 डिग्री तापमान जाणार आहे? हा मेगा अल निनो कोणत्या जिल्ह्यांवर राक्षसी वेगाने धडकणार आहे? काय नियम आता नवीन पद्धतीने लागू झाले आहेत? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. देशाला सगळ्यात मोठा धोका. गेल्या 150 वर्षात जे घडलं नाही ते आता घडतंय. 1870च्या दशकानंतर पहिल्यांदाच हवामान विभागाने इतक्या मोठ्या स्तरावर उष्णतेचा इशारा दिलाय. तुमचा भरोसा बसत नसेल, पण याचा ट्रेलर दिसलाय 26 तारखेला. 26 एप्रिल रोजी महाराष्ट्रामध्ये एका शहराने तापमानाने रेकॉर्ड मोडला. ते म्हणजे अकोल्यात 47 अंश तापमानाची नोंद झाली. पण हा तर फक्त ट्रेलर होता. खरा पिक्चर आता सुरू होणार आहे. ही उष्णता साधी नाही, तर ती जीवघेणी ठरतीये. नुकत्याच पुण्यात उष्माघाताने एकाचा अंत झाला, तर मुंबईत भर रस्त्यात चालत्या गाडीचे टायर वितळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये 50 डिग्री तापमान होणार आणि ती यादी काय आहे हे आपण लगेच पाहणारच आहोत. पण त्याआधी हे संकट नक्की कसं आलंय ते समजून घेऊया. शास्त्रज्ञांच्या मते सध्या जे घडतंय त्याला मेगा अल निनोचा प्रभाव म्हणतात. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे जगभरातील हवामान चक्र बदलले आहे. पण भारताच्या बाबतीत एक विशेष आणि भयानक भौगोलिक बदल घडलाय. उत्तर भारताकडून एक विशेष कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय. हा पट्टा जमिनीच्या वरच्या थरात इतका मजबूत झाला आहे की तो जमिनीवरची गरम हवा वरच्या दिशेला जाण्यापासून रोखत आहे. थोडक्यात सांगायचे तर महाराष्ट्रावर जणू एक हीट डोम तयार झाला आहे. एखादा प्रेशर कुकर जसा वाफ आत कोंडून ठेवतो, तसंच हे मेकॅनिझम गरम हवेला जमिनीच्या जवळ दाबून धरत आहे. ही उष्ण हवा वर जात नाही आणि थंड होत नाही, त्यामुळे दिवसागणिक तापमानात वाढ होत आहे. दिल्लीकडून सरकत आलेली ही उष्णतेची लाट आता दक्षिण भारताकडे जात असताना महाराष्ट्राला मधल्यामध्ये होरपळून काढत आहे. याच कारणामुळे आता 50 अंशांचा टप्पा ओलांडला जाणार आहे. ती 20 जिल्ह्यांची यादी कोणती आहे जिथे 50 अंशांची आग ओकली जाणार? आता लगेच पाहूया. गेल्या 2-4 दिवसांपासून भारतीय हवामान विभाग IMD या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होतं. सुरुवातीला वाटलं होतं की ही फक्त विदर्भापुरती मर्यादित लाट आहे, पण आता चित्र बदललं आहे. कालपर्यंत फक्त विदर्भ आणि मराठवाड्याला अलर्ट होता, पण आता धोका पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकला आहे. 2016 मध्ये आपण भीषण दुष्काळ पाहिला. जलदूत एक्सप्रेसने लातूरला पाणी नेले होते, पण तेव्हा अल निनोचा प्रभाव 1.5 डिग्री होता. यावेळी हा मेगा अल निनो त्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे थांबले असून जमिनीवरून येणारे कोरडे आणि उष्ण वारे आता थेट अंगाची लाही करत आहेत. पुढील 48 तासांत हे वारे अधिक वेगवान होतील आणि आर्द्रता कमी झाल्यामुळे उष्णता अधिक तीव्र जाणवेल. आता पाहूया सरकारची ती तातडीची बैठक आणि लागू केलेले नवे नियम. मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सरकारने या 20 जिल्ह्यांसाठी विशेष नियमावली जाहीर केली आहे. प्रत्येकाने हे 5 नियम पाळणे बंधनकारक आहे. 1. वेळेचे बंधन. दुपारी 12 ते 4 या वेळेत विनाकारण घराबाहेर पडण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. विशेषतः डिलिव्हरी बॉईज आणि मजुरांसाठी ही वेळ नो वर्क झोन म्हणून घोषित केली आहे. 2. शाळा कॉलेजचे वेळापत्रक. ज्या 20 जिल्ह्यात 50 अंशाचा धोका आहे तिथे शाळा सकाळी 7 ते 10 याच वेळेत भरतील.
10 नंतर मुलांच्या प्रवासावर बंदी असेल. 3. पाण्याचे नियोजन. प्रत्येक ग्रामपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणे आणि जनावरांसाठी पाणवठी भरून ठेवणे अनिवार्य आहे. 4. कामाचे तास. कामाच्या वेळा आता सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 अशा बदलण्यात आल्या आहेत. 5. वैद्यकीय हाय अलर्ट. सर्व ग्रामीण रुग्णालयांत हीट वॉर्ड तयार करण्यात आले असून उष्माघाताच्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. लक्षात ठेवा, या 20 जिल्ह्यांमध्ये 50 अंशाचा पारा जाणार आहे. त्यामुळे हे नियम पाळणे म्हणजे जीव वाचवणे आहे. आता पाहूया त्या जिल्ह्यांची नावे. हवामान तज्ज्ञांनी महाराष्ट्राची 2 भागात विभागणी केली आहे. एका बाजूला ती 20 जिल्हे जिथे 50 अंशाचा रेकॉर्ड ब्रेक होईल आणि दुसरीकडे उरलेली 16 जिल्हे जिथे 45 अंशांपर्यंत तापमान राहील. मे महिन्याच्या सुरुवातीला परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे. विदर्भात चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीमध्ये जमिनीचे तापमान इतके वाढले आहे की रस्त्यांवरील डांबर मऊ पडू लागले आहे. कोरड्या गवताने आपोआप पेट घेतल्याच्या घटना वाढत आहेत. ओझोन थराचा क्षय आणि वाढते शहरीकरण यामुळे सूर्याची जंबूपार म्हणजे यूव्ही किरणे आता थेट मानवी त्वचेला जाळत आहेत. यामुळे केवळ उन्हाचा चटका नाही तर त्वचेचे कॅन्सर आणि इतर गंभीर आजार वाढण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. आता वेळ आली आहे त्या 20 जिल्ह्यांची यादी पाहण्याची जिथे 50 अंशांची भीती आहे. येत्या 48 तासांमध्ये आणि मे महिन्यात ज्या जिल्ह्यांमध्ये तापमान 50 अंशांच्या आसपास किंवा त्यापुढे जाईल त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. आता सगळ्यात प्रथम विदर्भातले जिल्हे आपण पाहूयात, ज्यामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांत पारा 47 ते 50 अंशांच्या दरम्यान राहील. त्यानंतर आपण पाहूयात उत्तर महाराष्ट्र जिल्हे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे उष्णतेच्या केंद्रस्थानी असून इथे 48 अंशांच्या पुढे तापमान जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला अलर्ट आहे? छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत कोरडी हवा आणि 50 अंशांची उष्णता पिकांना आणि मानवी जीवाला धोकादायक ठरणार आहे. आता ही धोकादायक जिल्ह्यांची यादी झाली, पण आता बाकीचे जिल्हे, ज्यामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर आणि कोकण किनारपट्टीच्या भागात म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तापमान 40 ते 45 अंशांच्या घरात असेल. पण आर्द्रतेमुळे म्हणजे ह्युमिडिटीमुळे कोकणात आणि पुण्यात उकाडा हा 50 अंशांसारखाच जाणवेल. त्यात हा पारा उच्चांक गाठेल आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी आतापासूनच पाण्याचे नियोजन आणि आरोग्याची काळजी घेणे सुरू करावे. मित्रांनो, 150 वर्षांनंतर आलेले हे निसर्गाचे संकट आपल्याला गांभीर्याने घ्यावे लागेल. मेगा अल निनो आणि उत्तर भारताकडून आलेला तो दाब यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सध्या एखाद्या भट्टीत भाजला जातोय. आपण दिलेले नियम पाळा, सुती कपडे वापरा, जास्तीत जास्त पाणी प्या आणि गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. मित्रांनो, ही होती आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक अपडेट. पण व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. आता जे तुम्ही ऐकलं ती हवामान विभागाची वर्तवलेली एक शक्यता आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. याचा अर्थ असा नाही की आपण घाबरून जावं. गेल्या काही वर्षात निसर्गाचं चक्र पूर्णपणे बदललं आहे, हे आपण पाहतोच आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधीही अशी न सोसणारी उष्णता. पण 50 डिग्री तापमान हा आकडा ऐकायलाच किती भीतीदायक वाटते ना. विचार करा, जर खरोखरच पारा 50च्या पार गेला तर आपली अवस्था काय होईल. मला आठवते 5-10 वर्षांपूर्वी 40-42 डिग्री तापमान झालं तरी आपण हैराण व्हायचो. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते. हा जो मेगा अल निनोचा परिणाम सांगितला जाते ते केवळ आकडा नाही, तर तो निसर्गाचा आपल्याला दिलेला एक मोठा इशारा आहे. प्रशासनाने दिलेले 5 नियम फक्त वाचण्यासाठी नाही तर ते स्वतःच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी पाळायचे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या भागात सध्याची परिस्थिती काय आहे? तुमच्या मोबाईलमध्ये आज किती तापमान दाखवते? कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तिथलं सध्याचं तापमान नक्की सांगा, कारण या कमेंट्स वाचून इतरांना यांनी दिसेल की परिस्थिती किती गंभीर आहे. एखादी गोष्ट म्हणजे सरकारने 20 जिल्ह्यांची यादी दिली आहे, त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? असेल तर
काय खबरदारी घेते आणि त्यांचा जिल्हा या यादीत नाही आहे त्यांनी गाफील राहू नका, कारण उष्णता ही काही जिल्ह्यांची सीमा बघून येत नाही. मित्रांनो, उष्णता आपल्यासाठी तर आहेच, पण आपल्या अवतीभोवती असलेल्या मुख्य प्राण्यांचा आणि पक्ष्यांचाही विचार करा. शक्य असेल तर आपल्या गच्चीवर किंवा बाल्कनीत पाण्याचे छोटे भांडे ठेवा. तुमची एक छोटीशी मदत तरी जीव वाचवू शकते. पुन्हा एकदा सांगतो, ही एक शक्यता आहे. हवामान सतत बदलत असतं, पण सावधान राहील कधीच चांगला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या संभाव्य संकटाची कल्पना येईल. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्याकडे पाण्याचे नियोजन कसं आहे हे मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवता मदत होईल. सुरक्षित राहा, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.